महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली अजित पवार यांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आहे. बारामती विमान अपघातात 66 वर्षीय दिग्गज नेते अजित पवार यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आता चर्चा मुख्यतः या बातमीची आहे की अजित पवार यांच्या निधनानंतर सुमित्रा पवार यांना काही मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या मोठ्या मुलाला देखील पक्षात तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत. कारण सध्या एनडीए सरकारचा भाग असलेली अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एनसीपी आता सुमित्रा पवार यांच्या हाती येणार आहे. या दरम्यान कुटुंबातील इतर सदस्यांबाबत खूप चर्चा सुरू आहे. त्यात सर्वाधिक चर्चा सुमित्रा पवार यांच्या छोट्या सून ऋतुजा पाटील यांची आहे. नुकतंच त्यांचे लग्न झाले होते आणि ही लग्न खूप चर्चेत होती. खरे तर सुमित्रा पवार आणि अजित पवार यांना 2 मुले आहेत, पार्थ पवार आणि जय पवार. जय पवार हे धाकटे मुलगे असून ऋतुजा पाटील या छोट्या सून आहेत. जय पवार यांचे लग्न ऋतुजा पाटील यांच्याशी डिसेंबर 2025 मध्ये झाले होते. ऋतुजा पाटील यांनी अमेरिकेतील लॉस एंजलस येथून बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. ऋतुजा यांचे वडील प्रवीण पाटील हे एलिव्हेटेड कन्सल्टिंग नावाची एक मोठी फर्म चालवतात. रोचक बाब म्हणजे त्यांच्या पॉलिटिकल कम्युनिकेशन फर्मने 2024च्या निवडणुकीत अजित आणि सुमित्रा पवार यांच्या प्रचारात मदत केली होती. ऋतुजा यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न मशहूर केसरी ट्रॅव्हल्स कुटुंबात झाले आहे. अजित पवार यांनी आपल्या धाकट्या मुलगा जय याच्या लग्नासाठी भारताऐवजी इस्लामी देश बहरीन येथे निवड केली होती. बहरीनमधील आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये ही डेस्टिनेशन वेडिंग पार पडली होती. या लग्न समारंभात फक्त 400 खास पाहुणे उपस्थित होते, पण या रॉयल डेस्टिनेशन वेडिंगबाबत खूप चर्चा झाली होती. अजित पवार यांचे धाकटे मुलगे जय पवार हे आपल्या भावापासून पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांनी स्वतःला निवडणूक राजकारण आणि भाषणांपासून दूर ठेवले आहे. जय मुख्यतः एक बिझनेसमॅन आहेत आणि आपला वेळ मुंबई आणि बारामती यांच्यामध्ये व्यतीत करतात. ते निवडणूक लढवत नाहीत, तरीही त्यांच्या वडिलांच्या निवडणूक अभियान आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वीकेंडची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असते. अजित पवार यांचे मोठे मुलगे पार्थ पवार यांनी 2019 मध्ये राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले होते. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप खळबळ उडाली होती. मात्र नशीब साथ देत नाही आणि ते मोठ्या फरकाने निवडणूक हरले होते. सध्या चर्चा मुख्यतः याची आहे की कोण राजकारणात पुढे येईल, कोण नाही, कारण कुटुंबात अनेक सदस्य सामाजिकदृष्ट्या सक्रिय आहेत. चर्चा याचीही आहे की छोट्या सुनेला देखील काही जबाबदारी मिळेल का, कारण अजित पवार ज्या जबाबदाऱ्या एकट्याने सांभाळत होते त्या आता अनेकांना वाटून सांभाळाव्या लागते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. कारण त्या फक्त अजित दादाच करू शकत होते आणि त्यांच्या निधनानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून राज्य, पक्ष नेतृत्व आणि राष्ट्रीय पातळीवर पक्षाला पुढे न्यावे लागेल.